आस्ते कदम आस्ते कदम आस्ते कदम महाराज गणपती गजाश्वपती प्रजापती भूपती सुवर्णरत्न श्रीपती अष्टानवेष्टित न्यायालंकार मंडित शस्त्रान शास्त्र पारंगत सुवर्णरत्न प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावत हंस सिंहासनाधीश्वर श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय। खरं तर मला अभिमान वाटतो की मी स्वतंत्र अशा महाराष्ट्रात जन्माला आले। महाराष्ट्र म्हणजे नक्की काय हो? महाराष्ट्र म्हणजे म्हणावं कसं, मराठी मनांचा ओबडधोबड मातीचा शक्तीचा परिवर्तनीय माती दुमटलेले कुंकू लावणारा छत्रपती संभाजी महाराजांचा हा महाराष्ट्र, शहाजी राजांचा हा महाराष्ट्र, शिवाजी महाराजांचा हा महाराष्ट्र आणि या तिन्ही लोकांना एकत्र जोडणारी रेषा म्हणजे वीरमाता राजमाता जिजाऊ आऊसाहेबांचा हा महाराष्ट्र, जिजाऊ आऊसाहेबांचा हा महाराष्ट्र। 400 वर्षापूर्वी जन्मलेले निरागस बाळ म्हणजे शिवबा, राजनीती युद्धनीती गजानीती यासारख्या क्षेत्राचा कळस म्हणजे शिवबा, एकीकडे संयमाचा घाट म्हणजे शिवबा, सळसळत्या रक्ताची लाट म्हणजे शिवबा, सळसळत्या रक्ताची लाट म्हणजे शिवबा। महाराजांनी गड सोडला, सोबत घ्यावा कोण? सोबत घेतला जीवामाल, परंतु तोच का? कारण दानपट्टा फिरवण्यात माहीर आहे। परंतु जेव्हा महाराजांनी गड सोडला तेव्हा महाराज म्हटले जाऊ सगळेच, परंतु अफजल खानाच्या भेटीच्या वेळेस महाराजांनी सोबत जीवामालच घेतला, ना येसाजी ना कंकाजी ना नेताजी, परंतु जीवामालच घेतला कारण तो दानपट्टा फिरवण्यात माहीर होता। महाराजांच्या चारित्र्यामध्ये महाराजांनी एक चाल आणि एक माणूस कधीच वापरला नाही। रुद्राचा अवतार तो वाघाचा ठसा होता, रुद्राचा अवतार तो वाघाचा ठसा होता। अरे विचारा त्या सह्याद्रीला आणि विचारा त्या सागरी लहरींना माझा राजा कसा होता, माझा शिवबा कसा होता। कर्नाटक मधील एका सरदाराचा हत्ती उधळला, त्या हत्तीला शांत करण्यासाठी 2 तुकड्या करण्यात आल्या, एक होती जाधवांची तर दुसरी होती भोसल्यांची। जाधवांचे नेतृत्व करत होते दत्ताजी जाधव आणि भोसल्यांचे नेतृत्व करत होते संभाजीराजे भोसले। दत्ताजी जाधव हत्ती राहिला बाजूला, युद्ध पेटलं, दत्ताजी जाधवांनी वार केला, संभाजी मारला गेला, नाही संभाजी राजांनी वार केला, दत्ताजी मारला गेला। दत्ताजीचा बदला घेण्यासाठी लखुजी जाधव पुढे आले, लखुजी जाधवांनी वार केला, संभाजी मारला गेला। जाधवांची माणसं रडत होती कारण दत्ताजी मेला म्हणून, तर भोसल्यांची माणसं रडत होती कारण संभाजी राजे मेले म्हणून। परंतु जिजाऊनी रडावं कोणासाठी हो? एकीकडे सक्का भाऊ मेलाय, एकीकडे सक्का दीर मेलाय, एकीकडे भाऊ मेलाय एकीकडे दीर मेलाय। जिजाऊ महासाहेब रडत होत्या नादान महाराष्ट्रासाठी, नादान महाराष्ट्रासाठी। जिजाऊ रडत रडत शिवाई मातेच्या मंदिरात गेल्या आणि म्हणाल्या, हे शिवाई माते, हे शिवाई माते, जर आपलेच माणसाला मारू लागले तर हे महाराष्ट्राचं काय होणार? म्हणून मला तू असा एक पुत्र दे की तो गोरगरिबांचे, शेतकऱ्यांचे, दीनदलितांचे राज्य आणेल। शिवनेरीवर तोफांचा गडगडाट झाला, एक आरोळी त्या सह्याद्रीच्या कडे कपारीला दुमदुमली। अरे माझा राजा जन्मला, माझा शिवबा जन्मला, दीनदलितांचा कैवारी जन्मला, दृष्टांचा सहारी जन्मला, माझा राजा जन्मला, माझा शिवबा जन्मला। शिवाजी हे नाव केवळ सोपे आहे, परंतु त्याचा उच्चार हा मंत्रवाणी आहे, तो उच्चार करण्यास सर्कस बुद्धीचा प्रवाह निर्माण होतो। एवढे बोलून मी माझे भाषण संपवतो।